तर डोंबिवली पश्चिमेत महानगर गॅसचा पुरवठा सुरू करण्यात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या 1.5 वर्षांपूर्वी गॅस डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकण्यात आली असली तरी अद्याप नागरिकांना गॅस पुरवठा सुरू झालेला नाहीये। या संदर्भात शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली असून तातडीने गॅस पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तर शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी महानगर गॅस अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय की 2 महिन्यात गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल। तर मी 2015 आणि 16 मध्ये सभापती असताना डोंबिवलीतील कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू होतं। त्यावेळी दूरदृष्टी ठेवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी महानगर गॅसची डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकण्याचे नियोजन केलं होतं। मात्र 1.5 वर्षांपूर्वी नागरिकांना गॅस न मिळणे ही गंभीर बाब आहे असं दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। यावेळी डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 1.5 वर्षापासून डोंबिवली शहरामध्ये महानगर गॅसची लाईन आहे, लोकांच्या घरामध्ये डोमेस्टिक लाईन टाकून ठेवलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत डोंबिवली पश्चिम येथे लोकांच्या घरामध्ये गॅस लाईनद्वारे गॅस आलेला नाही। त्याच्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून इथे आज पाहणी केलेली आहे आणि महानगर गॅसकडनं आश्वासन मिळालं आहे की येत्या महिन्याभरामध्ये लोकांच्या डोंबिवली पश्चिममध्ये विशेषतः लोकांच्या घरामध्ये गॅस पोहोचवण्याचं काम ते पूर्ण करतील आणि लोकांना गॅस मिळू शकेल। या आश्वासनानंतर आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आश्वस्त आहे की महानगर गॅसच्या माध्यमातून येत्या महिन्याभरामध्ये तरी डोंबिवलीमधील रहिवाशांच्या घरी गॅस पोहोचू शकेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि येत्या काळामध्ये या गॅस लाईन डोंबिवली वेस्टला आल्यामुळे महिलांना विशेषतः मोठ्या प्रमाणात फायदा होईल। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। तर शासनाच्या अधिकृत आदेशानंतर पूर्ण केलेल्या विकास कामांची बिले वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यामुळे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आजपासून काम बंद आंदोलन पुकारले। या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले की मुख्यमंत्र्यांसह इतर विभागाच्या प्रमुखांना जे आहे ते यापूर्वी संघटनेने भेट घेतलेली आहे, तर त्यामुळे आज विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी महाराष्ट्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। या आंदोलनात संदीप महाले, शीतल नवले, अभिनय गीते, त्याचबरोबर आशिष अग्रवाल, अमृत पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते। पदयात्रा आणि कशासाठी आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं PWD अंतर्गत काढले होते। ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे घेणे आहे। त्याच्यातल्या 650 कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विचंबना झालेली आहे। आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे। अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे। आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे। बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत, काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनांचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDPमध्ये शेतीनंतर
जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे, तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो, रोजगार चा संध्या उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे. अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात. आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत. डोणगावमध्ये भाजीपाला मार्केटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर मेहकर तालुक्यातील डोणगावमधील भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री मोठी आग लागल्यानं भाजीपाला दुकानासह स्टेशनरीची दुकानं देखील जळून खाक झालीत. यामध्ये दुकान मालकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. आग लागल्यावर परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून मात्र आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. शेवटी नागरिकांनाही पाणी टाकून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. डोणगाव येथे रात्री लागलेल्या या आगीमध्ये ज्या लहान दुकानदाराचे नुकसान झाले, या दुकानदारांना धीर देण्याकरिता जो राजस्व विभाग या ठिकाणी आला, पंचनामे झाले, परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये सानुग्रह अनुदान जे आहे ते यांना मिळालं पाहिजे. सानुग्रह अनुदानासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तर रामदास कदम आणि त्यांची पत्नी ज्योती कदम यांनी शिमगोत्सवाचा आनंद लुटलाय. तर सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम चालू आहे. राजकीय नेते देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांची पत्नी ज्योती कदम यांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटलाय. तर रामदास कदम यांच्या मंडणगड तालुक्यातील सोविली इथल्या घरी तोंडली गावाच्या ग्रामदैवतीची पालखी आली असता कदम कुटुंबियांनी ग्रामदैवतेचं मनोभावे दर्शन घेतलं. तर यावेळी रामदास कदम आणि त्यांच्या पत्नीने पालखी नाचवण्याचा आनंद लुटलाय. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं असून त्यांनी दर्शनानंतर त्यांच्या श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार देखील केला. तर यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते. तर जलजीवन मिशन योजनेचे काम 3 वर्ष होऊनही पूर्ण झालं नाहीये. यामुळे आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद समोर पुष्पा स्टाईलने आंदोलन सुरू केले. तर सरपंचांनी पुष्पा स्टाईलने साडी परिधान करून उपोषण सुरू केले. तर अधिवेशन सुरू असताना उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. 3 वर्षापासून जलजीवन मिशनचे कामं आमच्या गावात थांबलेले आहे. आम्ही वारंवार निवेदन दिले, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग किंवा सीओ साहेबा जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पा स्टाईल आंदोलन करत आहे. कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही, कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही. म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेले आहोत. एकीकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखं आंदोलन छेडलेलं आहे. कारण एक छत्रपती संभाजीनगरमधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे, यांनी पण असंच आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं. मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना आर्णी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालो. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच ठळक घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. नमस्कार,
मी कमलेश तुकाराम सावंत. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व कलाकारांना आपली कला महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी घेऊन येत आहे. कलावैभव महाराष्ट्राचा ह्या संस्थेने सर्व कलाकारांसाठी मोठी एकपात्री स्पर्धा भरवलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन आमचे लेखक दिग्दर्शक मित्र निखिल कटारे करीत आहेत. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि बरीच उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तेव्हा सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत आपण सामील व्हा. धन्यवाद.